9ही जणी सुगरण झालो. हो हे खरं आहे. कितीही जणी आमच्याकडे आलो तरी आम्ही कुठल्याच कामात कमी कधीच पडलो नाही, कारण आईने लहानपणापासूनच आम्हाला ती शिस्त लावली होती. नाही हे मी काल साक्षीदार आहे. काल आम्ही बसलो होतो तेव्हा मी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतलाय आणि आशाताईंच्या उत्कृष्ट चिरोट्यांचा पण आस्वाद घेतलेला आहे. त्यामुळे मी साक्षीदार आहे याची. खरंच सुगरण आहे. तर तुमचे जे व्यवसाय नंतर सुरू झाले त्याच्याशी, तर हे सगळे आईच्या सुगरणपणामुळे, तुम्हाला काही सांगायचंय? आईच्या सुगरणपणामुळे झाले. तिने हे शिकवलेलं असल्यामुळे आम्ही एकदा आजोळी गेलो होतो. तिथे एक मोठा कार्यक्रम होता आणि आयत्या वेळेला आचारी आले नाहीत, तर आमच्या उषाताईंनी एकटीने 1000 लोकांचा सगळा स्वयंपाक करत होतो. पण ते करताना तिला असं काही वाटलंही नाही. पटकन करून टाकला आपला 2 तासात. आणि हे सगळं करून त्यांच्या मातोश्री समाजकार्यही करत होत्या. म्हणजे दमणं माहीतच नव्हतं का? मी तुम्हाला आणखी एक आईचा गुण सांगते की मला तो आठवतोय. एकदा मी आमच्या भावाचं घर बांधत होतो, चुलत भावाचं. त्याच्याकडे गेलो होतो तर आईनं त्या भिंतीकडे बघितलं आणि अहो म्हणली भिंत कल्ली आहे. त्या इंजिनियरला आला राग की ही बाई काय सांगते, न शिकलेली भिंत कल्ली आहे. ती म्हणली ओळंबा लावा. तर 1.5 इंच भिंत काढलेली होती. तर मला त्याच्यावर आई म्हणली अगं खरं सांगू का, मला इंजिनियर व्हायचं होतं. कारण मला त्याच्यात आवड आहे. कुठली गोष्ट एका क्षणात डोळ्याने बघून ती चूक आहे ती मी बरोबर सांगू शकते. किती गुण असू शकतात एका व्यक्तीमध्ये बघा. आणि पण तिने असं कधी आम्हाला सांगितलं नाही की मी आता खूप दमली आहे, मला चहा करून द्या. कधीही मला आठवत नाही की आईने असं आम्हाला सांगितलं असेल की हे काम करा, मी आज स्वयंपाक करणार नाही. कधीच आम्ही तिच्याकडनं हे ऐकलं नाही. नाही या मुलींचं केलंच. पण नातीने काल किस्सा सांगितलाय की आम्ही आजीकडे गेल्यानंतर आमच्या आईपेक्षा आजीच आमच्या जास्त करायचे. हे नातीने सांगितलं, सर्टिफिकेट दिले. हे मे महिन्यामध्ये सगळेजण आम्ही मिरजेला जायचं. आमची मुलं सगळी हे असायची त्यावेळेला. म्हणजे ही आमची सगळी नातवंड म्हणजे 27-30 जण होती. पण सगळ्यांचा स्वयंपाक, सगळं पाणी सगळं आई बघायची. बाकी आम्ही आपलं इकडे इकडे हिंडायचं, हे करायचं. पण आई सगळं अगदी सहज करायची. म्हणजे आईची आणखी एक मला आठवते. आईचा कामाचा उरका तर होताच. आम्हाला ना ज्या दिवशी हरताळका असेल त्या दिवशी खिचडी बिचडी खायला मिळायची नाही. मग खारकांचं दूध बीर असं दिवसभर ठेवायची. पण तिला माहिती असायचं आज दिवसभर आपल्या मुली जेवल्या नाहीत. तर आमच्याकडे आईचं म्हणजे वेळेवर आटपणार. पहाटे 3:30 वाजता पहाटे गणपती बसायचा आणि पहाटे 5 वाजता आई आम्हाला मोदकाचं जेवण वाढायची. उपाशी ठेवलं तर तिथं कधीही असं केलं नाही. आम्ही पहाटे 5 वाजता मोदकाचं जेवण ठेवायचं गणपती. आम्हाला ना खरं सांगू का, या सगळ्या चित्तर कथा वाटतात. आमच्याकडे ना 4 माणसांचं कुटुंब आहे आणि 5वा माणूस जेवायला येणार म्हटलं की आम्ही नकळत फोन उचलतो आणि बाहेर ऑर्डर देतो. त्यामुळे आम्हाला खरंच या चित्रकथा वाटतात. म्हणजे खरंच 8-8:30ला आम्ही म्हणजे शाळेत सकाळच्या वेळेत गेलो की 9 वाजता आमचा तो घडी टोपीत डबा ठेवायचा, तो गरम असायचा म्हणून तो आणून द्यायचा. आणि गंमत सांगायची ते ब्रेडचे तुकडे किंवा काय आम्हाला मिळायचं नाही म्हणून ते मैत्रिणींचे आम्ही खायचे. मैत्रिणी आमचा तो गरम डबा खायचा. आता आम्ही एकत्र जमलो की त्या मला सांगतात शिवशे तुझा भात किती छान असायचा. या सगळ्याच आयांची ही तक्रार असेलच की आपल्या मुली दुसऱ्यांचा डबा खातात आणि आपल्या मुली वेफर्स खाऊन येतात त्यांच्या डब्यात. हे मी पण अनुभवलंय म्हणून सांगते. बाप्पांचा व्यवसाय किंवा माईक जवळ समोर असा दिला. जेवायच्या वेळेला अचानक 8-10 लोक आप्पांच्या बरोबर आले तरी आईने कधीही तोंड वाकडं केलं नाही. काय असेल ते सगळं गरम करून न कंटाळता जेवायला वाटलं सगळ्यांना. आणखी मला एक विशेष आईंचं काय वाटतं की तुमच्याकडे बरेचसे विद्यार्थी पण राहिला असत किंवा काही व्याधीग्रस्त मंडळी पण राहिला असत. म्हणजे फक्त मुलींचं केलं किंवा नातलगांचं केलं असं नाही, तर आपल्याकडे येणाऱ्या जाणारं जो कोणी असेल त्याला खाऊ पिऊ घालायचं. हा दातृत्वाचा गुण त्यांच्यामध्ये फार मोठा. आमच्याकडे बरेचसे पेशंट राहायलाही असायचे. मग त्या सगळ्यांचं नाश्ता खाणं, अर्थात आमच्याकडे त्यावेळेला नाश्ता नसायचाच. सकाळी 8:30ला जेवणच असायची आणि मग दुपारच्या वेळेला काहीतरी आपलं. आणि मग नंतर आम्ही चहा प्यायला लागलो. त्या आप्पांना आवडत नव्हतं
पण पित होतो. आणि मग संध्याकाळी 8:30 म्हणजे 9 वाजले की सगळ्यांची मध्यरात्र. 8:30ला झोपलंच पाहिजे, सकाळी 4:45-5ला उठलंच पाहिजे. त्याची एक गंमत सांगते. माझा मामा आमच्याकडे राहायला होता आणि उषाताई, आशाताई, विजूताई आणि मामा, ते साधारण मामा उषाताईपेक्षा लहानच. तर पहाटे सारखं उठवायचे. तो मामा म्हणला आपण एकदा गंडवूया, म्हणून त्यांनी काय केलं, 1 तास घड्याळ मागे केलं. अप्पा आपले रोजच्या वेळेला उठले आणि म्हणाले, अरे बापरे, अजून 3च वाजले वाटतं. ते म्हणले, माझी झोप रोजच्यासारखी पुरी झाली आहे, पण अजून कसे 4 वाजले नाही. आणि मग असं करता करता ही लोक उशिरा उठली. आणि मग ज्या वेळेला कळलं की निळू मामानी हे सगळं केलंय म्हटल्यावर त्याचं काही खरं नव्हतं ते. पण हे जे तुम्हाला पहाटे उठवणं वगैरे होतं ना, तुम्हाला कधी कधी कंटाळा नाही का यायचा? काय सकाळी सकाळी उठवत आहेत, आम्हाला नाही उठायचं, आम्हाला झोपायचं. काय माहितीये का, आम्हाला उशिरा उठतात ते माहीतच नाही. काय बोलतात माहित घ्या, काय म्हणतात अशा ते बोलतात. म्हणजे अप्पांना आवडायचं नाही आणि ते आमच्या अंगवळणीच पडलं. ते हे केलं नाही तर तो दिवस चांगला नाही जायचा, उठला नाही जायचा, आळस सांगा त्याचा. म्हणजे रेग्युलर उठायचं सगळ्यांनी. आप्पांनी त्या काळामध्ये महिलांचं म्हणजे मुलींचं मल्लखांब ह्या क्रीडा प्रकाराचे ते प्रवर्तक होते. तर हा जो क्रीडा प्रकार त्यांनी सुरू केला तो तुमच्यापासूनच केला. तर तुमचा त्यातला अनुभव काय होता? मला तुम्ही पहिल्या का त्या जनरेशन मधल्या की उषाताई पहिल्या? 1947 साली तिनं म्हणजे व्यायाम केला. त्या ह्याच्यात असं झालं की मनीषा बाटे म्हणून जी आहे तिनं मला फोन करून विचारलं होतं की वैशालीताई मदर करमरकर तुमचे कोण? तेव्हा मी म्हटलं तर कोण म्हणजे काय, माझे वडील आहेत. तर ती म्हणाली, वडील आहेत तुमचे? म्हटलं होय. तर मग काय करतात काय नाही. तेव्हा तिनं मला सांगितलं, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, बडोद्याच्या आखाड्यात म्हणजे पूर्वी आखाडे जे होते त्याच्यात आप्पांचं नाव आहे. आणि हा ती इतिहास संशोधक आहे. मिरजेचे मदर करमरकर कोण म्हणून ती ओळख काढत माझ्यापर्यंत आली. ती मग तिने एक होता बाळंभट पुस्तक लिहित होती, त्याच्याकरता तिला आप्पांची माहिती पाहिजे होती. म्हणजे त्याचं असं झालं की बडोद्याच्या ज्या राजघराण्यात मिरजेच्या पटवर्धनांच्या दिलेल्या होत्या आणि त्या ज्ञानकोश रिलीज होत्या. त्यांना प्रात्यक्षिक करणारं पाहिजे. त्यांनी 1 वर्षभर आप्पांना तिचं प्रात्यक्षिक करून फोटो काढून ते सगळे फोटो आप्पांना देतात. मला कधी कधी एखादा माणूस प्रसिद्धी परांगमुख असला की नाव कसं येत नाही. मी मलखांब करायची, त्यामुळे एकदा रत्नाच्या रेडिओ केंद्रावर माझं भाषण होतं मलखांबाचं, म्हणून मी व्यायाम ज्ञानकोश आणला. आणि व्यायाम ज्ञानकोश चालताना मला लक्षात आलं की सगळे फोटो माझ्या वडिलांचे. म्हणून मलाही माहीत नाही आणि खाली कुठंही माझ्या वडिलांचं नाव नाही. म्हणून मी आईला फोन केला, अगं ह्यातल्या आप्पांचे फोटो दिसतात, हा व्यायाम ज्ञानकोश म्हणजे ते बडोद्याच्या मुजुमदारांचं पुस्तक आहे ना? तर म्हणली हो, तुझ्या वडिलांना एवढं तेवढं भारतात कोणालाच पकडा यायच्या नाही, त्यामुळं सगळे फोटो तुझ्या वडिलांचेच त्यांनी काढून त्यात छापलेले. पण हे आम्ही मुली असून सुद्धा आम्हाला माहीत नाही, ते कधी कोणाला काही बोललेलं नाही. दूतपापेश्वरांच्या पुराणिकांचं पहिल्यांदा त्यांनी जे उपचार केले त्यानंतर ह्याला सुरुवात झाली. तर ते पुराणिक सांगा. ते पुराणिक म्हणून जे होते म्हणजे दूतपापेश्वर कंपनीचे मालक, ते डबल बार करत असताना ते पडले खाली आणि त्यांचे हात पाय निकामी झाले. त्यांना उठता बसता येत नव्हतं. तेव्हा ते आप्पांकडे आले आणि आप्पांनी मसाज आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक औषधं त्याच्यावर उपचार करून ते चालायला आणि फिरायला लागले. एकदम ते निरोगी होऊन रत्नागिरी मिरजेतून बाहेर पडले. तर तेव्हापासून ह्या चिकित्सेला त्यांनी सुरुवात केली. मसाज त्यांनी इथे पुण्यामध्ये महाराज लिमये म्हणून होते, त्यांच्याकडे 3 वर्ष ते पुण्यामध्ये राहून त्यांनी मसाजाचं शिक्षण घेतलं होतं. आणि ते पुढे त्यांनी आम्हालाही शिकवलं. म्हणजे जेव्हा हात मोडलेला असायचा, कोपऱ्यातला हात मोडलाय, खांद्याचा मोडलाय किंवा त्याच्यानंतर बरेच दिवस मसाज करावा लागायचा, तर तो मसाज त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिकवला होता. खरं ते आशाताई पण करायची? आशाताई करायची. हो, सांगा का तुम्ही मसाज? म्हणजे काय करायचं, कोपरातलं जर हात मोडलं तर ते फार दुखतं. म्हणजे पेशंट त्याला हात लावून देत नाही, तर वाळूची पिशवी करायची आणि त्याच्या हाताला बांधायची आणि हात खाली सोड, म्हणजे त्याला काही करता यायचं नाही. तो आपाप हात खाली जायचा, ती खांद्यावर टाकायची
की हात मागं जायचा. असा त्याचा एक अर्धा तास व्यायाम करून घ्यायचा, तो महिन्यात बरा होऊन जायचा. म्हणजे आत्ताचं जे आपण ट्रॅक्शन म्हणतो, तर ते ट्रॅक्शन ते वाळूची पिशवी हाताला बांधून चालायला लावायचंय आणि आम्हालाच ते समोर बसवून सांगायचंय मी हात कसा चोळतोय ते बघा, आणि ते आमच्याकडनं परत त्या पेशंटचा हात चोळून घ्यायचे. म्हणजे त्याने त्यांच्या बरोबरीने तुम्हालाही या सगळ्या कलांमध्ये पारंगत केलं, वैद्यकीय कलांमध्ये जे काही उपचार होते, कला नव्हे उपचार, त्या उपचारांमध्ये त्यांनी पारंगत केलं. अशीच एक उपचार पद्धती अग्निकर्म चिकित्सा जी विजयाताईंनी फार पुढे नेली, त्याच्यावर त्यांनी पुस्तकही लिहिलं, त्याच्यावर PhD सुद्धा केली. तर त्याविषयी सांगा जरा. अप्पांचं म्हणणं होतं कुणीतरी वैद्य व्हावं, तर विजूताईंनी ते मनावर घेतलं. म्हणजे तिची मुलं झाल्यानंतर, लग्नानंतर तिने 4 वर्ष सोलापूरला होती, आयुर्वेद कॉलेजमध्ये जाऊन सगळं शिक्षण घेतलं आणि ती स्वतः प्रॅक्टिस करत होती. त्याच्यानंतर तिने अग्निकर्म चिकित्सा अप्पांच्याकडनं शिकली. त्याच्यामध्ये तिने तिच्या शिक्षणाच्या ह्यानी काही बदल केले असतील आणि ते बदल सगळे हे करून ती अग्निकर्म चिकित्सा बरीच वर्ष करत होती आणि दरवर्षी ती अनेक विद्यार्थ्यांना तयार करत होती, अनेक विद्यार्थ्यांना शिकवत होती आणि दरवर्षी ती अग्निकर्म चिकित्साचं एक शिबिर भरवायची आणि लोकांच्यासाठी ते शिबिर चालत असायचं. अग्निकर्म चिकित्साचं जे पुढचं आहे ते पुढच्या आमच्या मुलींच्यातनं सुद्धा आलेलं आहे. सरलताईची मुलगी अर्चना आहे, ती वेगळ्या पद्धतीने अग्निकर्म चिकित्सा करते आहे आताही. म्हणजे अग्निकर्म चिकित्सा म्हणजे सोन्याचं दागणी असायची, चांदीची दागणी असायची आणि लोखंडाची दागणी असायची. ती पॉइंट बघून किती खोल डाग द्यायला पाहिजे, हे स्ट्रोक किंवा वर्षण म्हणा, त्याच्यावर ती दागणी लाल करायची आणि त्या माणसाचा उपचार करायचे. असं ते शास्त्र होतं. एक अप्पांच्याकडे तोत्र बोलतात अशा पेशंट यायचे, ते म्हणजे मी सुद्धा पाहिलेलं आहे. त्या तोत्र बोलणाऱ्या मुलीला अप्पांनी जिभेला काहीतरी 2-3 डाग दिले आणि अक्षरशः अर्ध्या तासात ती मुलगी सरळ म्हणजे सुस्पष्ट बोलायला लागली. असा एक डोळा तिरळा असलेल्याचा पण किस्सा. हो, डोळा तिरळा होता, त्याला सुद्धा त्यांनी डोळ्याच्या भोवती काहीतरी डाग दिल्यानंतर त्या माणसाचे डोळे अगदी पुन्हा सरळ झाले. असं ते वेगवेगळ्या आजारांवर उपचार आणि हे करतच होते. म्हणजे दम्यावर पण ते पाठीला आणि छातीला डाग द्यायचे, त्यामुळे दमा बरा व्हायचा. आणि आमच्या घरात लहानपणी वेडे असलेले, मानसिक रुग्ण असलेले घरात राहायला असायचे. आणि मला आठवते की त्याला शॉक द्यायचा म्हणजे काय, तर त्या काळात जोंधळा उघडायचा आणि तो जोंधळा जर डोळ्यात घातला तर मला वाटतं तो तिखट मिरचीपेक्षा जास्त तिखट आहे. आणि त्या माणसाला तो शॉक देऊन तो माणूस आमच्याकडनं जाताना व्यवस्थित होऊन जायचा. असे अनेक रुग्ण आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. मानसिक आजाराचं म्हणजे अप्पा करतच होते. त्याचं आता म्हणजे या पुढची पिढी पण करते, पण नंतर येऊया. पण मला महत्वाचं तुम्हाला एक विचारायचं आहे की ह्या अग्निकर्म चिकित्सा जी तुम्ही पाहिली सगळ्यांनी, तर त्याच्यातलं त्यांच्या विजयाताईंशिवाय तुम्ही कोणी शिकला नाहीत का? आता विचारलं तर मी देऊ शकते. मला डिग्री माझ्याकडे नाही. कारण काय करायचं, वडील आता या माणसाला डोकं दुखतंय, या माणसाचंही दुखतंय, ही दागणी घे आणि मी सांगतो तिच्या ती दे, असं आम्हाला स्वतःला बसवून ते द्यायला हवं. आम्हाला म्हणजे फक्त कांचननीच दिलेलं आहे. नाही, मी पण करत होते. काय होतं, आपल्याला घाबरायला होतं आणि हात सरकला तर त्याला काळजीपूर्वकच करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात तो व्यक्ती तज्ञच असला पाहिजे आणि घाबरून जाता कामा नये, कारण लोकांना भागवायचं. आता घाबरून उपयोग नाही. याच्यावर मला आप्पाच्या धीटपणाचे काही किस्से आहेत, ते मला जरूर ऐकायचे त्या मंडळींकडनं, तुम्हालाही आवडतील. मी सुरुवात तुमच्यापासून करते, बोला. नाही, आप्पांचा धीटपणा म्हणजे काय होतं, आप्पा एकदा मुंबईला गेले होते तेव्हा 60-62 वर्षाचे असतील आणि मुंबईला लिफ्टनी जायचं होतं आणि काय त्या बिल्डिंगमध्ये झालं होतं काय माहिती नाही. त्यांनी लिफ्टचं दार उघडलं आणि पाय आत टाकला, पण लिफ्ट खाली आलीच नव्हती.
आणि ते लिफ्टच्या खड्ड्यात पडले. खड्ड्यात पडल्यावर त्यांच्या लक्षात आलं वरनं लिफ्ट येते, पण त्यांनी हाताने दोन्ही ते हे धरून मलखांबाला जसं चढतात तसं ते उडी मारून बाहेर आले आणि लिफ्ट वरनं खाली आले. म्हणजे आता ती म्हणजे आमची नातवंडही करतायत वॉल क्लाइम्बिंग, पण तेव्हा आप्पा आमचे वॉल क्लाइम्बिंग पण करत होते. आणि त्याचे पुढचा भाग तुम्ही केलाय बंजी जम्पिंगचा. तर तो वारसा सगळ्या आप्पांच्या गुणांचे वारसा ना या प्रत्येकीने उचललाय. त्यांचंही मी बंजी जम्पिंग करायचं होतं मला खूप दिवस, पण इथे सगळी मला म्हणायची तुला काय जमणार, नको करू. पण आम्ही एक न्यूझीलंडला गेलो होतो, तर त्यावेळेला आम्ही एक 10-12 जणांनी पैसे भरून हे जायचं होतं. पण आम्ही गेलो त्यातल्या आम्ही 3च जणांनी उडी मारली, बाकीचे सगळे तिथे जाऊन मागे फिरले. आणखी मला टाटा कॉलनीतला किस्सा ऐकायचा आहे, तो सांगा. हा, सापांचा आणि हे एकदम हळदी कुंकवासाठी या टाटा कॉलनीमध्ये राहत होत्या. हा, हळदी कुंकवासाठी मी सवाष्ण जेवायला घरी बोलवली होती. आमच्या मागच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं आणि मुलं कैऱ्या पाड हे करायची. तर त्या आलेल्या मुलींच्या मध्ये एक राहीलकर म्हणून मुलगी होती. तिची आई आम्ही आज गप्पा मारत होतो आणि एकदम ओरडलेला आवाज ऐकवला, म्हणून आम्ही सगळेच बाहेर आलो. पण माझ्या लक्षात आलं त्याच्या आधीच्या सुट्टीमध्ये या धाकट्या बहिणी माझ्याकडे आलेल्या असताना ते आंबे काढायला उतरताना त्या म्हणाल्या वरती आम्हाला शॉक लागल्यासारखं झालं. मग माझ्या लक्षात आलं, मी बाहेर येताना माझे मेन स्विच बंद केले, पण ते पॉवर हाऊसमधनं त्याचं कनेक्शन होतं. त्यामुळं तिने 2 पत्र्यावरनं उतरताना दोन्ही वायर्स धरल्या आणि ती चिकटली. त्याला चिकटल्यानंतर ती ओरडत, म्हणजे ती तर बेशुद्धच झाली. ती सगळं अंग आक्रसत होतं, उलट्या झाल्या बरोबर, म्हणजे खूपच काय करावं कळलं नाही. मग एक मोठी बांबूची काठी होती कैऱ्या पाडायला ह्याला असेल, ती मी तिच्या पायावर मारल्यानंतर ती वरनं खाली सरकली, पडली खालती. एक 8-10 फूट असेल आणि मला वाटलं ती गेलीच आता. मी इतकी घाबरले की मी तिच्या वडिलांना सांगायला गेले आणि मग तिथे तिचा रडण्याचा आवाज ऐकवला. मग म्हटलं आता तिला कितीही लागलेलं असू दे, आता ती बरी होईल. हो, म्हणजे ती सांगताना विसरली आहे, ती त्यांना सांगायला गेली म्हणजे हातातनं मुलगी पळत घेऊन डॉक्टरांकडे गेली. हे महत्वाचं आहे की तिची आई घरात राहिली आणि ही त्यांच्या शेजारी डॉक्टर राहत होते, त्यांच्याकडे पळत घेऊन गेली. मग त्यांनी अडकलेली कैरी वगैरे काढली, तिच्या घशात थोडीसा तुकडा होता आणि मग ती आता अगदी छान आहे मुलगी. तुमच्या कॉलनीमध्ये साप नाग पण निघाले का? आमची कॉलनी तशी जंगलच होतं आजूबाजूला. तर मुलं लहान असताना घरात आल्यानंतर काय करायचं, त्या ह्याने मी ते मारायला शिकले, म्हणजे बाकी दुसरं काय. साप आहे नाग. आम्हाला कुत्र्या मांजराला मारायला भीती वाटते. ह्या आप्पांचा जो धाडसीपणा आहे ना, तो इतका आचारात विचारात पण होता. कृतीत तर होताच, पण पहिला आचारात आणि विचारात होता. वेताचा मल्लखांब या मुलींनी तोकड्या कपड्यांमध्ये त्या काळामध्ये 70, 75, 80 वर्षापूर्वी केला. हा खरं तर त्या काळातल्या समाजाच्या दृष्टीने हे बंडखोरीचंच कृत्य होतं, पण त्यांनी ते धाडसीपणाने केलं. तर ह्याच्याबद्दल तुमच्या म्हणजे मिरज शहरात किंवा आजूबाजूला प्रतिक्रिया काय उमटायच्या? एक छोटासा किस्सा आधी सांगते. चांगलं तर सगळे म्हणायचेच, पण माझ्या 2 नंबरच्या बहिणीचं लग्न ठरलं आणि त्यांना कोणीतरी सांगितलं या मुली व्यायाम करतात, दूध भरपूर पितात आणि मग त्यांनी नकार कळवला की आपल्याला हे झेपणार नाही एवढं दूध पितात. मग माझी आई म्हणली बरं झालं आधीच कळलं, ज्या माणसाला दूध सोप असता येत नाही अशा माझी मुलगी द्यायचीच नाहीये. नंतर तिचं उत्तम ठिकाणी लग्न झालं, सगळं झालं. पण मग इतक्या 80 वर्षापूर्वीच्या काळात असंही घडू शकत असेल. म्हणजे तीच वृंदासाठी, त्याच 2 नंबरची बहीण. पण आमच्याकडच्या प्रत्येक बहिणीत आमच्या वडिलांचा एक सगळ्यात महत्वाचा गुण काय होता की मला काम येत नाही म्हणायचं नाही आणि झाल्याशिवाय यायचं नाही. आता काय करायचं हो, एकदा मला मी तर 2री किंवा 3रीत असेल आणि माझ्या हातात बँक ऑफ इंडिया लिहिलं आणि ते 12-13 संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी म्हणून काम करायचे. आणि मला म्हणले हा बँकेत जाऊन हा चेक महाराष्ट्र बँकेत जाऊन बघ. मी 3री ती मुलगी घेऊन चालले, चेक वाचला, त्याच्यावर लिहिलं बँक ऑफ इंडिया.
आणि मला वडील म्हणले बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये. आम्हाला काय करणार म्हटलं, बहुधा वडील सांगायला चुकले. ज्या डेटवर बँक ऑफ इंडिया लिहिले मी बँक ऑफ इंडियातच झालं पाहिजे, महाराष्ट्र बँकेत कसं जाऊन चालते. म्हणून मी तो चेक घेऊन त्याच बँकेत गेले आणि तिथं जाऊन वडील बऱ्याच संस्थांवर असल्यामुळे तिथं तो चेक घेतला. मग मी घरी आल्यावर त्यांना अगदी सांगायला गेले, अप्पा तुम्ही चुकीचं सांगितलं तुम्हाला, तू महाराष्ट्र बँकेत भर म्हणल्यात, पण मी बँक ऑफ इंडिया बरोबर वाचून भरून आले. मग ते म्हणले आता पैसे घे, कारण ते दुसऱ्या संस्थेचे आणि त्या संस्थेत जाऊन ते परत पैसे भर. पण हे हा शिकवणं होतं सगळं. तसं व्हीपीचा पण किस्सा झालेला आहे ना तुमचा, व्हीपीच तुम्ही द्यायला गेला होता. माझे वडील ना दर महिन्याच्या 21 तारखेला पुण्याला पेशंट तपासायला यायचे. इथं माझा भाऊ विजय साठे राम साठे बसले, माझी मावशी, त्यांच्या घरी पेशंट असायचे जवळजवळ एका दिवसात 150 ते 200. म्हणजे वडील शेवटी रेल्वेत बसले तरी प्लॅटफॉर्मवर ते डब्यात आणि प्लॅटफॉर्मवर लोक आणि ते वडील नाडी असे बघायचे. इतके पेशंट त्यांच्याकडे असायचे. आणि घरी आलं ना की त्या 150-200 लोकांच्या पुड्या बांधायचं एक भयंकर मोठं काम असायचं. आणि त्या पुड्याच्या प्रत्येकाच्या 90 सकाळ संध्याकाळी दुपार. आणि त्या म्हणजे मी माझ्या आईचं आणि आप्पांचं एक सांगते. आई आप्पांचं नातं कसं असेल तर डोळा आणि काजळ असं होतं. त्या डोळ्यांमुळे आईचं संसार आमचा जो फुलला, कधी तू मोठी आहेस का मी मोठी असं कधी केलं नाही. म्हणजे औषध घालताना आईचे हात सुजायचे, इतक्या पुड्यामध्ये औषध घालायचं आणि आम्ही दिवस रात्र सगळेजण पुड्या बांधायचो. आणि ते आलेल्या पेशंट आणि वडिलांना नाही म्हणायचं नाही, मला 2री 3रीत असताना सुद्धा पोस्टात पाठवायचे आणि म्हणायचं या 50 रिपीज करून ये. आणि ती 4 पर्यंत वेळ असायची. एकदा मला आठवते त्या ब्राह्मणपुरीतलं पोस्ट 4:45 वाजले होते, मी धावत गेले, रिपी दिल्या. मग त्यांनी विचारलं आता रोजच त्या ब्राह्मणपुरीतलं पोस्ट केवढं असणार. तर मग ते म्हणले कांचन व्हीपी संपल्या का. म्हटलं हो. घरी आले तापवल्या 2 व्हीपी आहेत, जा पटकन घेऊन जा. अजून 5-7 मिनिटं गेले. आता पळत पळत गेले, 4ला 2-3च मिनिटं कमी होती. मग त्यांना मी म्हटलं की ह्या 2 व्हीपी आणल्या. मग ते म्हणले आता तू कांचन संपल्या म्हणून सांगितलंस ना, आता घरी गेला तर वडिलांचा फटका बसेल. 4 वाजायच्या तू जाऊन तू व्हीपी न करता आलीस. 2 मिनिटं उभी राहिली. त्यांना म्हटलं काका मी तुम्हाला नाही म्हटलं, पण ब्राह्मणपुरीतली सगळीच माणसं आली का आमच्या व्हीपी नाही येत सांगायला. असं म्हटल्यावर मला आठवतंय कधी ते टरा परत फाडलं आणि त्या 2 व्हीपी त्यात टाकल्या रजिस्टर पोस्टाच्या आणि त्या गेल्या. पण म्हणजे असं होतं वडिलांचं की तू ते काम वेळेत केलं नाही आणि तुला येत नाही म्हणून परत यायचं नाही. मला एकदा आठवतंय, थोडी मी लहानपणी धांदरट होते, अजून होते. एकदा येताना त्या व्हीपीची पिशवी आता माझ्या 100-150 रुपये, तर माझी 100 रुपयाची नोट खाली पडली. मी मागवळून पाहिलं तर ती रस्त्यावरची केर काढणारी बाई नोट उचलत होती. आपली नाही तर आपण कशाला बघतोय. मी तिथे गेल्यावर मला लक्षात लोक बाई माझ्या तशी नोट नाही. त्या पोस्टमन काकांना म्हटले जर काका ठेवा मी आले, आणि परत तिलासारखी धावत आले आणि तुझी आता माझी नोट घेतली असती दे. मी माझ्याकडे नाही, किंवा मी माझ्या अंगातही भरपूर बऱ्यापैकी ताकद होती. तू काय सांगतेस, मी एक ठोसा मारला तर तुझे सगळं बाहेर येईल. आता माझी तू घेतली, मी बघितलंय तुला, ती माझी होती हे मला तेव्हा कळलं नाहीये. पण तिनं मुकाट्यात ती नोट नाही म्हणजे हा किस्सा ऐकल्यानंतर त्या राजकारणात कशा गेल्या तरी हे काय वेगळं सांगायला पाहिजे ना. आता राजकारणात म्हटलं म्हणून सांगते. मी पहिल्यांदा नगरसेवक झाले आईचं म्हणून सांगते. आई होती काँग्रेसची, वडील होते काँग्रेसचे स्वातंत्र्य सैनिक, पण त्यांच्याबद्दल आदराने सांगते. त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळाली, पण वडील म्हणले आपली तब्येत परिस्थिती चांगली आहे तर आपण सरकारचे पैसे बुडवायचे नाही. ही स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन आपण घ्यायची नाही. इतक्या तत्वाचे ते. आणि मी भाजपची निवडून आली. भाजप म्हणून निवडून आल्यानंतर आई सुद्धा कट्टर काँग्रेसची. आता कसं म्हणणार, मुलगी BJP मधनं निवडून आली. तिनं मला एक 4 ओळीचं पत्र लिहिलं आणि पत्रात असं लिहिलं, कांचन काम करण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते, पण संधी काही जणांनाच मिळते. मिळालेल्या संधीचा उपयोग कर आणि समाजाचं काम ह्या माध्यमातून तू करतेस ते कर, कारण सत्ता हे सेवेचं साधन आहे हे कधी विसरू नकोस. आणि मला आज सांगायला मनापासून आनंद वाटतोय
मी 3 टर्म नगरसेवक होते, पण मी आज स्टेजवरूनही सांगू शकते मी कुणाचा कधी रुपया खाल्लेला नाही. ही सांगायची हिंमत प्रत्येकामध्ये येऊ शकत नाही. जर आपले हात स्वच्छ असतील तरच ही हिंमत येऊ शकते. मला इथे तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे आईच्याच संदर्भातला. आईने अफाट काम केलं सामाजिक कार्य. आता तुम्ही सगळ्याच जण त्याबद्दल बोला. कांचनताईंनी बोललेल्याच आहेत, तुम्ही बोला, तुम्ही सांगा आईचं सामाजिक कार्य. हां, आई सकाळी आमची 10पर्यंत सगळ्यांचं सगळं आवडून व्हायचं. त्याच्यानंतर ती तिथनं शेतकऱ्यांची जी मुलं होती त्या मुलांसाठी त्यांनी बालवाडी म्हणजे बालसंगोपन चालू केलं. शेतकऱ्यांच्या बायकांसाठी मशीन आणून त्यांना कपडे शिवायला हे चालू केलं. हे चालू केलं. अशा प्रकारे ती समाजकार्यामध्ये कायम गुंतलेली होती. 1 मिनिटही ते स्वस्त बसायचे नाही. इकडे बसायचं नाही हा त्यांचा एक सगळ्यात महत्वाचा गुण होता. हा तुम्ही सांगा. हा तुम्ही बोलताय बोला. हा म्हणजे ती काय करायची, आपलं सगळं आवरून झालंय आता, मग आप्पांनी सांगितलं तर की तू आता बाहेर पडायला काही हरकत नाही आहे, मग कुठं जायचंय काय. मग ते महिला मंडळ म्हणून तिनं ते चालू केलं. तर त्या महिला मंडळात ती जायला लागली. तिथे गेल्यानंतर ती महिला मंडळाची अध्यक्ष झाली. अध्यक्ष झाल्यानंतर तिनं महिला मंडळाची पहिली इमारत उभी केली. म्हणाली इमारत जर का चांगली असेल तर म्हणजे पाया जर का चांगला असेल तर कामं करता येतील. ती कामं करण्याकरता मग परिसरातल्या शाळा किंवा ह्या गृहिणी ज्या आहेत की घरात त्यांना काही सेवा उपलब्ध करायला पाहिजे त्या मुलीकरता शिवण क्लास चालू केले. मग त्या बायकांना बोलवून तुम्ही हे करताय त्या मुलींना शिकवा. हे मंडळातर्फे तिनं 12-13 ठिकाणी ते शिवण क्लास चालू केले. आणि त्या लोकांना आणि पुन्हा एक नाव नवयुग महिला मंडळाचं म्हणजे त्याच्यात तिचं काय नाही मी करणार. आणि त्या नवयुग महिला मंडळात त्या ज्या बायका होत्या त्या प्रत्येकाला मदत म्हणजे आता तुमच्याकडं अडचण आहे तर त्या मदत करायच्या. आपलं काम करता करता घरातलं त्या लोकांचं पण काम करायचं. वधूवर सूचक मंडळ पण त्यांनी अनेक लग्न जमवली त्या मार्फत. आणि सगळ्यात कोणाला पैसा नसेल काही करण्याची ताकद नसेल ते सुद्धा तिने सगळं हौसेने पार पाडलं. म्हणजे असं कुठल्याही कामासाठी ती अडून राहिली नाही. हो सगळं घरी करायचे. आणि तिने दुसरं असं केलं होतं या ज्या काम करणाऱ्या बायका होत्या त्यांच्यासाठी तिने बचत गट सुरू केला होता. आणि 800 ते 1000 महिलांसाठी तिने त्यांना बचतीची सवय लावली होती. पोस्टात बचत करायची आणि ते त्यांच्याकडनं करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर म्हणजे दुष्काळ असू दे दुष्काळाच्या मंडळाच्या मार्फत ती बरेच कामं करत होती. म्हणजे शिवण क्लास तर होतेच, बालवाडी चालवत होती, इतर मुलांना शिवणाची मशीन आणून दिली होती, ती शिवणाची मशीन हे करत होती. आणि त्याच्यानंतर ती स्वतः जवळजवळ 60 नंतर स्वतः तबला शिकली, सतार शिकली. आणि त्याच्यानंतर ती 75व्या वर्षापर्यंत त्यांचा एक भजनी मंडळ होतं त्याला ती तबल्याची साथ करायची, सतार वाजवायची. आणि म्हणजे त्यावेळेला आमचा भाऊ गेल्यानंतर आप्पांनी तिला ह्या सगळ्यातनं बाहेर काढलं. मला तोच प्रश्न पुढे विचारायचा होता की ह्या दोघांचं वर्षाताई तुम्ही सांगू शकता या दोघांचं सहजीवन कसं होतं. आता हिनं सांगितलं तसं डोळा आणि काजळ याच्यासारखंच होतं. आम्ही आई अप्पांना कधीही एकमेकांशी वाद घालताना किंवा असं कधी बघितलेलंच नाही. ते दोघंही एकमेकांशी खूप आदराने वागायचे. प्रत्येकाच्या मताला किंमत होती आणि भरपूर साड्या आणायचे अप्पा. त्यामुळे आई नक्कीच खुश असेल. आयुष्यात तिला जरा थोडीशी त्यांची आर्थिक म्हणजे मी कधी जाणवलेलं नाहीये मला, पण ज्या मोठ्या बहिणींच्या त्यांच्या लहानपणात थोडीशी आर्थिक चणचण असेल असं वाटायचं. पण तिनं माझ्या आठवणीत ते आईला दर महिन्याला एक 10-15 साड्या आणायचं. नवरात्रीत तर तिला 9 दिवस 9 साड्या तिनं नेसाव्यात अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे जे तिला पहिल्यांदा त्यांच्याकडनं काही देता आलं नव्हतं त्याचं त्यांनी पुरेपूर तिला खूप त्यांनी तिचे लाड केलेत म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे आणि मी लहान असल्यामुळं मी त्यांच्या बरोबर असायची कायम. त्यामुळे मी माझ्या लग्नाच्या आधी माझी 12 ज्योतिर्लिंग सुद्धा त्यांच्या बरोबर बघून झाली. म्हणजे आईला त्यांनी काशी रामेश्वरम अमरनाथ केदारनाथ कुठेही त्यांनी फिरायची हौस पण तिची त्यांनी खूप पूर्ण केली. आणखीन एक गंमत म्हणजे
साड्या आणायच्या ते त्यांना आवडतील त्या आणायच्या. तिची आवड स्वभाव झाला. तिची आवड कधीच बघायची नाही. मग एक साडी आणली, शालू होता तो, आणि असा गुलाबी रंगाचा, त्याला हिरवा पदर, आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं सौभाग्यवती भव. आता ही साडी नेसून मी देवाला जायचं का? शेवटी मी तिला म्हटलं, अहो ती साडी नेसली नाही तुम्ही, ती साडीची घडी मोडायची राहिली आहे. तर ती म्हणाली, म्हटलं एकदा नेस आणि मग देऊन टाक. ते तुला विचारतात का पुन्हा साडी कुठं आहे तुझी म्हणून? पण त्यांना वाटते ना तू नेसून जा. म्हणजे त्याला तो एक आनंद असायचा की माझी बायको माझं सांगितलेलं ऐकते आणि ते आणण्याला कौतुकानं नेसते. त्यांची बायको त्यांचं ऐकते इतक्या प्रमाणात की मल्लखांब असू दे, खेळणं असू दे, पोहणं असू दे, पळणं असू दे, सगळं काही आई ऐकतच होती त्यांचं. तर हे जे ऐकणं आहे ना, मला असा एक प्रश्न पडतो की त्या जे खूप व्यायाम करत होत्या तो त्यांच्या स्वतःच्या तब्येतीसाठी, मुलींना पाठिंबा म्हणून, की आप्पांची इच्छा अगदी अंधभक्तीने पाळायची. कुठल्या उद्देशाने आई हे सगळं करत होती? सुरुवातीला किती मत आहे बघा. सुरुवातीला तिला खूप आवड असेल असं नाही. ती एका शेतकऱ्याची मुलगी होती, त्यामुळं कष्टाची खूप सवय होती. सुरुवातीला आप्पांचा बघून तिला व्यायामाची थोडंसं फोर्स असेल, पण व्यायामाचे तिला नंतर इतके अनुभव चांगले आले आणि तब्येतीचं पण रहस्य कळलं आप्पांच्याही. त्यामुळं तिनंही स्वतःला जाणलं आणि आम्हालाही तिनं त्याची इतकी सवय लावली की आम्ही व्यायाम करतोय म्हणून वेगळं करतोय असं आम्हाला आयुष्यात कधी जाणवलंच नाही. रोज ब्रश करतो तसा व्यायाम. म्हणजे आम्हाला असं त्यांनी घरात लग्न आहे, घरात पूजा आहे किंवा कुणाकडे काय आहे, पण त्याच्याशी व्यायाम चुकवायचा काही संबंध नसतो. म्हणजे आम्हाला कधी असं माहितीच नव्हतं लहानपणापासून की व्यायाम करायचा नसतो आज, किंवा आज काहीतरी घरात आहे म्हणून नाही केला तरी चालतो. नाही, जेवणा झोपणं एवढंच अनिवार्य. त्यामुळे व्यायाम हा करायचाच असतो हे आम्हाला लहानपणापासून आमच्यात रुजलं गेलं. बरोबर. आणि त्या व्यायामाचंच हे प्रत्यंतर म्हणजे आता खरं आम्ही सगळ्याजणी बसलोय त्या साठी उलटलेल्या सगळ्याजणी आहेत, पण आम्ही अजूनही एक 10 तास काम करायचं म्हटलं तरी आनंदाने करतो. आमचं तोंड वाकडं. आणि दुसरं म्हणजे तिचं व्यायामाचं तिलाच तब्येतीला उपयोग व्हायचा. म्हणजे तिचं 75व्या वर्षी मांडीचं हाड फ्रॅक्चर झालं होतं आणि मग ते बसवलं, प्लॅस्टर घातलं, ऑपरेशन झालं. हे तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की आता एक 4-5 महिने तरी त्यांना असं चालता येणार नाही. पण तिच्या काय काय आयडिया करायची. तिने तिथे शेजारी खिडकी होती, त्या खिडकीला एक कशी ओढणी बांधली ती, तर ती ओढणी हातात धरायची, उठायची, बसायची, पायाला लावायची, पाय इकडे इकडे करत, आणि ती महिन्याभरात चालायला लागली. आपली फिजिओथेरपी केली तिने बहुतेक. आणि तसंच एक म्हणजे माझा हात मोडला होता शाळेत खेळताना, 5वीत होते. घरी आले, आप्पांनी हात बसवला, ते गावाला गेले. आता पुढचं कोण करणार? आमची आशाताई होतीच. आणि खरं सांगते मी 15 दिवसात लिहायला लागले. ते हाताचा अगदी तुकडा पडलेला होता माझ्या. म्हणजे घरातले सगळेच वैद्यकीय करायला लागले होते थोडक्यामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने. मला तुम्हाला काय बोलायचं नाही ना? मला एक मामाला काय बोलायचं. आजींचे वडील म्हणजे वैद्य भालचंद्र पांडुरंग भिडे, त्यांचं वय होतं 100. माहिती. हा, आजींचे वडील. हा, आजोबा. हा, म्हणजे माझे आजोबा. आणि ते पण डायबिटीसवर औषध द्यायचे. आजी पण होती. त्यामुळे आमच्या घरी हे वयस्कर असल्यामुळे आम्हाला कुणाला वय किती आहे त्याचा कधी विचारायचंच नव्हता. पुण्यामध्ये त्यांच्या 4 बहिणी आणि 5 भाऊ. तेही कुटुंब फार मोठं आणि भिडे गुरुजींचे काका असं ते नातं होतं. मला विशेष म्हणजे प्रत्येकीने आवर्जून सांगितलं की तुम्हाला व्यायामाचा फायदा पुढच्या आयुष्यात कसा झाला, तर ते तुम्ही थोडक्यात सांगा दोघी तिघींनी. आता व्यायामाचा फायदा म्हणजे सकाळी लवकर उठायचं. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की कुठलंही काम करायला लाज वाटली नाही पाहिजे. काम हे काम असतं, तू करायचंच. तेव्हा माझे मिस्टर डॉक्टर होते. आमच्या तिथं त्या परिसरात हॉस्पिटल नव्हतं. त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या एक जाऊ आहे, नर्सिंगचं काम करायचं, ती गावाला गेली. आता काय करायचं पेशंटचं, मी काय करू म्हणाले. हा तिच्या म्हटलं मी करते की. म्हणजे कुठल्या ह्याच्यात
अडवून द्यायचं नाही हे आप्पांनी आम्हाला आणि शिकवलं. नॉर्मल बाळंतपण प्रत्येकाची हा आणि हा त्या ह्याच्यात आमच्या सगळ्यांची नॉर्मल बाळंतपणं झालेली आहेत. म्हणजे मला ट्विन्स मुली आहेत पण माझी सुद्धा डिलिव्हरी नॉर्मलच झाली. या व्यायामाचा खूप हा परिणाम खूपच आहे. आणि त्या ह्याच्यात वेताचा मलखांब करताना असं झालं तर की वेताचा मलखांब मुलींनी जर का केला तर प्रॉब्लेम होता. कल्याणपूरकर म्हणून जे होते त्यांनी प्रयत्न केला होता त्या ह्याच्यात त्यांनी वेताचा मलखांब मुलींनी करू दे असं सांगितलं होतं. पण आप्पा वैद्य होते, आप्पांचं त्यात माहिती होती, त्यांनी त्या लेख लिहून हे करून पहिला प्रयोग माझ्या बहिणीवरच केला आणि वेताचा मलखांब सुरू केला. भारतातली पहिली मलखांब करणारी पद्मजा चितळे हीच आहे. हा जो वेताच्या मल्लखांबच्या ज्या कसरती आहेत, ज्या पकडी आहेत, त्याविषयी जरा थोडक्यात कोणी सांगाल का? तुम्हाला जरा मी काय त्याच्यात एक ना मलखांबाचा इतिहास सांगते. म्हणजे हे कसं पुढं आलं मलखांब, की त्यातनं माणसाला काय मिळतं. तर मी जेव्हा रेडिओ केंद्रावर भाषण करतो, तुम्हाला त्या मगाशी व्यायाम ज्ञानकोशाचा उल्लेख केला, तर त्याच्यात त्यांनी मलखांबाचा इतिहास लिहिला होता. तर पेशव्यांच्या पदरी 30 मल्ल होते आणि एकदा दिल्लीचे अली आणि वली नावाचे 2 की जे ते दोघं मिळून एकाला एक बोकड खायचं असं त्या पुस्तकात त्याच्यात वर्णन होतं. एवढे 2 मल्ल आले आणि पेशव्यांच्याकडे आले आणि त्यांनी आवाहन केलं की आमच्याबरोबर कोण कुस्ती खेळते सांगा. ह्यांनी पदरी पेशव्यांनी मल्ल सांभाळलेले होते, ते सगळे मान खाली घालून बसले. मला वाटतं की आपल्या कोकणीत ती एक वृत्ती असते. तर त्यांचे तिथे क्लार्क होते, त्यांना आता बाळंभट देवधर म्हणतात, पण त्यांना आबा देवधर असा पुस्तकात उल्लेख आहे. तर ते आबा देवधर उभे राहिले आणि उठून म्हणले 6 महिन्यांनी मी यांच्याबरोबर कुस्ती खेळेन. तो माणूस उभा राहिला आणि त्यांनी बटलं, ठीक आहे, तो 6 महिने मी यांना पोसेन असं पेशवे म्हणले. यांनी काय केलं, चतुशृंगीला आपले देऊळ आहे तिथे जाऊन 7 दिवस त्यांनी सप्तशतीचा पाठ वाचला न खाता पिता. 7व्या दिवशी देवी प्रसन्न झाली आणि तिथं जंगलात अमुक एका ठिकाणी जा असं त्याला सांगितलं. तिथं तो गेले तर तिकडनं एक माकड आलं आणि एक वाळलेलं झाड होतं. तर त्याच्यावर चढून त्या माकडाने पकडी करून दाखवल्या आणि हे त्याप्रमाणे करायला लागले. असे बरेच दिवस ते आबा देवधर किंवा बाळंभट हे त्या जंगलात जायचे, तिकडं ते माकड यायचं आणि त्यांना ते पकडी करून दाखवायच्या. त्यानंतर कोल्हापूरच्या एका वस्त्रांकडून त्यांनी शिक्षण घेतलं आणि कुस्तीला उभं राहिले. कुस्तीला उभं राहिले तर तो माणूस त्यांच्यात तिप्पट चौपट मोठा असेल, पण कुस्तीमधला सगळ्यात मोठा डाव आहे त्या गळखोड्याचा डाव आहे. की गळखोडा अत्यंत ही कोण पकड आता टाकतं की नाही मला माहिती नाही. तर म्हणजे काय, उडी मारून त्या माणसाची मान पकडायची. कुस्तीमध्ये फक्त ताकद या गोष्टीला महत्त्व नाही आहे, तर शक्ती, युक्ती आणि बुद्धी ही तिन्ही देवता जी आहे ती बजरंगबली आहे. ही माणसाला बुद्धी देतं, शक्ती देतं आणि युक्ती पण देतं. यांनी उडी मारली आणि 1.5 मिनिटात त्या अलीला चितपट केली आणि इथं मलखांबाचा उदय झाला. आणि मग ते माझ्या वडिलांनी सुरू केलं असेल. आपल्या मुलींना मारुती रायाची पहिली उपासना करायची. आज मला एक त्यानिमित्ताने एक गोष्ट सांगायची. आज शनिवार आहे, आज शनिवार आहे. आपण म्हणतो की न करत्याचा वार शनिवार. म्हणजे काय हो, तर मारुती याची देवता आहे. रामायणात उल्लेख आहे, लंकेत उडी मारून एका उडीत तो तिथं गेला, सीतेला निरोप सांगितला, लंका जाळून टाकली. त्यानं सीतेला आणलं नसतं का, खांद्यापासून एका मिनिटात घेऊन आला असता. युद्धात रथावर बसला, सगळी शस्त्रास्त्र घेऊन त्याने अर्जुनाला विजयी केलं. तर न करता म्हणजे कुठल्याही कर्माचं फळ मी घेणार नाही असा न करता हा शनिवार. म्हणजे माणसाला काय वाटतं, मी केलंय. जर मी केलं नाही, करणारा दुसरा आहे आणि त्याचं कर्तृत्व जेव्हा दुसऱ्याला देऊन टाकायचं असतं, त्यांनी मारुतीची उपासना करायची. हा न करत्याचा वार आहे. म्हणून आज मला मुद्दाम हे सांगावं असं वाटलं की काय न करता म्हणजे काय, करता म्हणजे मीच करतोय म्हणून हे सगळं घडतंय असं जगात काही नाही. आणि आप्पांची तुमच्या अगदी मनोधारणा अशीच होती. आप्पांची धारणा मी करतो असं म्हणायचं नाही, मी केलंय म्हणायचं नाही, माझ्यामुळं झालंय म्हणायचं नाही. आपण करतोय, आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समोरचा माणूस चुकला म्हणून तू चुकता कामा नयेस असं म्हणायचं. अरे तो मूर्ख आहे, तू आहेस का? आणि त्याला कोणाला वागायला आवडायची नाही. आमच्या घरात सगळ्यात मोठा एक हे होता विशेष की दुसऱ्याबद्दल घरात काही बोलायचं नाही. दुसऱ्याबद्दल वाईट तर नाही,
पण दुसऱ्यांच्या निरर्थक चर्चा, याने याला असं म्हटलं, त्यांनी त्याला असं म्हटलं, हा असं करतोय. आणि हा सगळ्यात मोठा गुण माझ्या मोठ्या बहीण उषाताईकडे. तिनं कधीही कुठच्याही माणसाचं वाईट एकही वाक्य आम्हाला कधीही सांगितलेलं नाही. एकाही शब्दानं तिनं कुठच्याही, प्रत्येक माणसाकडे काहीतरी मनोदोष असणार आहे. मी काय बघतो तर उषाताईकडे बघावं. तिनं कायम सगळं चांगलंच घेतलं. ती आप्पांसारखी मितभाषी आहे, पण तिनं कधीही दुसऱ्याबद्दलचं वाईट हे सांगितलेलं नाही. मी आता मुद्दाम त्या दोघी नाहीत म्हणून त्यांचा उल्लेख करते. दुसरी बहीण माझी विजूताई. आप्पाला चहा आणि कॉफी प्यायला आवडायचं नाही आणि रोज गार पाण्याने आंघोळच करायची असा त्यांचा नियम होता. त्यामुळे विजूताईंनी कधीही चहा कॉफी प्यायली नाही आणि तिनेही कधी आयुष्यभर गार पाण्यानेच आंघोळ करावी. वडिलांचे गुण घ्यावे, त्यांचं कर्तृत्व पुढे न्यावं, त्यांनी समाजाकरता केलेलं काम न्यावं. ह्याच्याकरता जे लागतं ते सगळं सामर्थ्य मला नेहमी वाटतं की आम्ही प्रत्येकाने त्यातलं अर्धा पाव काहीतरी घेतलंय. माझ्या वडिलांनी आणि आईने किती केलं असेल. इतकी माणसं घडवताना कुठचा विचार करून त्यांनी घडवली. आणि हा जेव्हा समाजाचा गुण आपल्या इथं, मी नेहमी म्हणते वाईटाचं चक्र जगात चाललंय, चांगल्याचं चक्र आपणच चालवलं पाहिजे. प्रत्येकाने आपण इथं बसल्याने आज एक प्रतिज्ञा करूया की मी किमान 5 माणसांना उभं करेन. त्याच्याकरता पैसा सुद्धा नको, पण मी उभं करेन आणि तो आपल्या पायावर समर्थपणे चालेल. माझ्या वडिला मिरजेतली ब्राह्मणपुरीतली एकही मुलगी अशी नसेल की तिला पोहायला येत नाही. वडील सगळ्या तालमीत ब्राह्मणपुरीतल्या मुलींना तालमीत म्हणजे विहिरीत पोहायला घेऊन जायचं. म्हणजे त्यांचा असा गुण होता की माझ्या मुलींकरता नाही तर सगळ्यांकरता मी केलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी मी करेन. हा त्यांचा फार मोठा, हा त्यांच्यामधला एक फार मोठा गुण. आणि या सगळ्या बहिणींमधला एक मोठा गुण मला तुम्हाला सांगायचा आहे. या सगळ्या जणी, आपल्याकडे काय आपल्याला सवय असते माहिती आहे, मी कशी आहे, मी किती चांगली आहे, मी किती थोर आहे असं आपण बोलतो का. या सगळ्या बहिणींना स्वतःबद्दल सांगण्यापूर्वी किंवा न सांगता आपल्या बहिणी कशा थोर आहेत हे जास्त सांगतात. हे मी अनुभवाने सांगते. कारण कालही आम्ही गप्पा मारताना प्रत्येकजण दुसऱ्याचे स्वभावाविषयी जास्त सांगत होतं, स्वतःबद्दल कमी बोलत होतं. तुमच्या बहिणींमधलं बॉन्डिंग कसं आहे? एकदम छान आहे. ते दिसतच आहे. कारण असं आहे, आम्ही सगळेजण एकत्र असतो. आता बाबा आशाताईकडे बरेच दिवसात ती आली नाही आहे. आमचं गेट टुगेदर असायचं. आता या करोनाच्यामुळं बंद झालं, नाहीतर 6 महिन्यात आम्ही त्या बहिणीकडे जायचं. ती जे छान छान पदार्थ करते ते ती आम्हाला प्रत्येकजण खायला करून घालणार आणि मग तिथल्या तिथे हिंडायचं, हे करायचं. मग त्याच्यात काल माझी ती भाची लगेच म्हणाली आणि प्रत्येकीने साड्या घेऊन जायचं. म्हणजे प्रत्येकीला द्यायच्या साड्या असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई असायची किंवा करायला आम्ही पत्ते खेळायचो. त्याच्यामुळे ती आमची भातरं जी आहेत ना, म्हणजे ती चेष्टा करतात. म्हणे आई आप्पांना काय वाटत असेल, आमच्या मुली जुगारी झाले. नाही, पण हे पण त्यांनी कौतुकाने सांगितलं की आमच्या कुठल्याही मावशीकडे आज किती लिटर दूध आलं हे पण एकमेकींना माहित असतं. इतक्या लेवलला त्यांच्या गप्पा असतात. आम्ही इतक्या जणी एकत्र आहे म्हणून कधी बोललो नाही आहे किंवा काही. बहिणींची भांडणं अशी नाही झाली का? नाही, भांडणं म्हणजे अशा करता की तू असं काय केलंयस, तू हे कामावरून नाही, कामावरून नाही. आप्पांचं एक हे होतं म्हणजे की कामाने मनुष्य मरत नाही, तेव्हा मी काम करणार नाही असं कधीही म्हणायचं नाही. आणि दुसरं त्यांचं एक गोष्ट अशी होती की एखाद्याला मदत हवी आहे, ती मदतीच्या वेळेला तुम्ही जायचं. मग ती 1 महिना असेल, 2 महिना असेल, पण तुम्हाला कळलं पाहिजे त्या माणसापासून तुम्ही कधी लांब व्हायचं. तो माणसाला तुम्ही मदत करताय म्हणून तुम्ही त्याच्यात गुंतून पडायचं नाही. मदत संपली की बाजूला होता आलंच पाहिजे. म्हणजे मी जे पहिल्यांदा वाक्य बोलले सुरेश भटांचं की रंग माझा वेगळा आणि गुंतुनी गुंत्याचा साऱ्या पाय माझा मोकळा, हेच अप्पांनी शिकवलं. आणि म्हणजे लहानपणी ते खूप असं वाटायचं ना की त्यांना नाही म्हटलेलं चालायचंच नाही, कुठलीही गोष्ट केलीच पाहिजे. मी 5वीत होते, ते महिलांचे सामने असायचे. तर आप्पा म्हणाले जा जिल्हा परिषदेत जा आणि सामन्याची परमिशन घेऊन ये. म्हटलं आप्पा मी काय करणार एकटी जाऊन तिथे. ते म्हणले काय तुला तोंड दिलेलं नाही आहे का, विचारायचं तिथे माणसांना. म्हटलं हो तिथे काही त्यांनी लिहून मागितलं. तर म्हणाले तिथल्या माणसांना विचारायचं काय लिहायचं आहे, कसा अर्ज लिहायचा आहे, तो लिहायचा. तुला आता सेक्रेटरी केलंय ना मी, ते सगळं करायचं आणि मगच परत यायचं. मग तिथे जाऊन तिथल्या माणसांना विचारून तो फॉर्म भरून सही घेऊन
कारण तो काम न करता घरी आलं तर इतका ओरडा पडेल की तिथे विचारून केलेलं खूपच बरं असं वाटायचं. त्यावेळेला त्यांचा राग यायचा. पण आता ते म्हणजे पॉझिटिव्हिटी त्यांनी आमच्यामध्ये इतकी ठासून धरली आहे की नाही हा शब्द नाहीच, म्हणजे कुठलीही गोष्ट मला येणार नाही असं कधीच म्हटलेलं त्यांना चालायचं नाही. त्यामुळे कुठलीही परिस्थिती आली, काही आली तरी म्हणजे एक वेळ त्यांनी आम्हाला असं कॉलेजचं शिक्षण झालंय, हे झालंय असं काही नसलं तरी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला मात्र त्यांनी उभं केलं प्रत्येकीला. आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या मुंबईला वगैरे सुद्धा तुम्हाला पाठवलंय, तो किस्सा सांगा. आणि मी 10-12 वर्षाचे होते. मुंबईला बहिणीला भाग घ्यायला घेऊन जायचं. अप्पा तिथं जाऊन कसं मला गमेल, तिथं घेऊन जायचं. गाड्या छोट्या वयात गाड्या बदलायच्या. त्यांनी सांगितलं इतरांना कुणालाही विचारायचं नाही, अडचण नाही तर पोलिसाशी बोलायचं, काय पाहिजे ते सांगायचं आणि घेऊन जायचं. आणि त्यावेळेला मी 10-12 वर्षाची असताना या दोघींना घेऊन तिथं स्पर्धेला जाऊन घेऊन बक्षीस घेऊन आले. आम्हाला सगळ्यांना ना स्त्रियांच्या सगळ्या बसल्याच आम्ही सगळ्या बहिणी स्त्रियांच्या सामने किंवा काय असं वर्गणी गोळा करायला पाठवायचं. आणि आम्ही सांगली विंगलीला जाऊन ते 5-5, 2-2 रुपये द्यायचे हो लोक. आणि ती वर्गणी मागायची आणि असं म्हणायचे पैसे मागतलास तुझ्याकरता मागतेस का. म्हणजे तुम्हाला आता भाजपचं काम करताना हा भरपूर उपयोग आला. हा तुम्हाला संस्थेकरता म्हणजे तुम्हाला एक सांगते, मिरजेची अंबाबाई तालीम संस्था मिरजेच्या ज्या सगळ्यांना माहिती आहेत बसले. तर जेव्हा अंबाबाई तालीम संस्थेचं D.Ed. B.Ed. कॉलेज आता आहे तर ते कॉलेज सुरू करायचं होतं आणि 35 एकर रेल्वेची जागा घ्यायची होती. आणि स्पर्धेत कोण होतं तर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि माझे वडील. आता वसंतदादा घ्यायची का तर तेच जाणार. तर आपण एक पेशंट होते रतिलालजी गोसलिया म्हणून माधवनगरला. आम्ही सकाळी 6:30 वाजता मी आणि आप्पा, मी किती हो 3रीत असेल 4थीत असेल, पण आप्पा घेऊन जायचे. घेऊन गेले आणि रतिलालजींना सांगितलं, रतिलालजी म्हणजे त्या काळात मला आत्ता 35,000 रुपये भरायचे आणि 35,000 रुपये हवे. ते रतिलालजी आत गेले आणि तिजोरीतून 35,000 रुपये घेऊन आले. खिशात ठेवले तर माझे जरा थोडासा भोसकाचा. मी त्यांना म्हटलं आप्पा पैसे मोजले नाहीत असं. तर मला तेव्हा त्यांनी एक सांगितलं, कांचन जेव्हा समोरचा माणूस देणगी देतो ना तर देणगीचे पैसे त्या माणसासमोर कधी मोजायचे नाहीत. तू ती घेऊन आलो. वडिलांनी वसंतदादा पाटलांच्या आधी जाऊन सकाळी रेल्वेमध्ये 35,000 रुपये भरले आणि संस्थेला 35 एकर जागा रेल्वेची घेतली. त्यावेळी एखादी संस्था मोठी करायची किंवा उभं करायची म्हणजे काय करायचं, खूप अंबाबाई तालीम संस्थेकडे पैसे नाहीत. मग ते काय करायचे, त्यांचे 5-6 मित्र मिळून एक जण बिगुल वाजवायचा, एक जण ड्रम वाजवायचा, एक जण फ्लूट वाजवायचा आणि लग्नाच्या पुढे ती वाजंत्रीसारखं ते वाजवायचं त्या वरातीच्या